कोकणी माणसाचा जीवाभावाचा सण म्हणजे शिमगा. शहरात नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले लोक शिमगा आला की आवर्जून कोकणातल्या आपल्या गावी परततात. घरच्या खळ्यातलं सारवण, त्यावर काढलेली रांगोळी, देवदेवतांची पालखी, नातेवाईकांच्या होणाऱ्या गाठीभेटी ह्या सगळ्याचा आनंद लुटून नोकरदार वर्ग परत शहराकडे जातो. समाजातील विविध स्तरातील लोक एकजुटीनं शिमगा साजरा करतात. त्यामुळे शिमगा हा फक्त एक सण नसून तो एक लोकोत्सव आहे. सालाबादप्रमाणे आमच्या घरीही गावाची ग्रामदेवता असलेली आई श्री महालक्ष्मी आणि श्रीदेव रवळनाथ या देवांची पालखी येते. सहाणेवरून वाजत गाजत निघालेली पालखी पहिल्याच दिवशी खोतांकडे, मग आरेगाव, भोवारी, वाडकरवाडी, सडये, कासारवेली, काळबादेवी या गावांना भेटी देऊन त्यानंतर आमच्या खोपटकरवाडीत दुपारच्या पाहुणचाराला आमच्या घरी येते. पालखी घरी येणार म्हणून सकाळपासूनच घरात लगबग होती. प्रत्येकजण आपापल्या परीनं जबाबदारी उचलतो, त्यामुळे कामं हलकी होतात. शिमग्यासाठी कोकण कन्यासारख्या गाड्यांमधून चाकरमाने तुडुंब गर्दी करून येतात. एकूणच काय तर रत्नागिरी जिल्ह्यात शिमग्याच्या उत्सवाला उधाण येतं. दोन लाईट कुठल्याही देवाची पालखी आली की नैवेद्याला गुळ ठेवायचा अशी प्रथा आहे. एक टक्के का सोडा 90 मुला माणसा रूप पिढ दूर कर राखण आई मान्य करून घे
कुटुंबामध्ये सुख समाधान आरोग्य दे राखणदार आई महालक्ष्मी आणि ओटी भरल्याची मान्य करून घे. कुटुंबामध्ये सुख समाधान आरोग्य दे राखणदार ओटी भर. आई महालक्ष्मी हिने ओटी भरली ती मान्य करून घे. कुटुंबामध्ये सुख समाधान आरोग्य दे राखणदार अर्धेशी परदेशी. आई महालक्ष्मी घरे पण नको इथे. कुटुंबामध्ये सुख समाधान आरोग्य दे राखणदार पैसे मिळते संकट राखणदार. आपली संस्कृती आणि परंपरा हा आपल्या समाजाचा पाया आहे. आधुनिकतेची कास धरताना आपला पाया मजबूत असला तरच आपला समाज खऱ्या अर्थानं विकसित होईल.